उन्हाळा म्हटलं की जेवायला काहीतरी आंबट गोड तोंडी लावायला असेल तर जेवायला छान वाटतं. आपण आता कैरीचा तक्कू बनवणार आहोत आणि खायला अतिशय छान लागतो. हा आपण लगेच खाऊ शकतो किंवा 2-3 दिवस मुरत ठेवून खाल्लं तरीही चालतं. यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे. तोतापुरी कैरी आहे. ह्यामुळे ही जास्त आंबट नाही आहे. तर ही कैरी मी साल न काढताच खिसून घेतलेली आहे, कारण असंही आपण साल खाल्लं तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. आणि थोडासा गूळ पण खिसून घेतलेला आहे. कैरी कमी आंबट आहे त्यामुळे मी गूळ थोडासा कमी घेतला आहे. जर तुम्ही करणारी कैरी आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवून घ्या, कारण ही कैरी आंबट नसल्यामुळे जर गूळ जास्त टाकला तर गोड गोड लागेल. त्यामुळे मी अतिशय थोडासा गूळ टाकलेला आहे. आता छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण लाल चटणी टाकणार आहोत. आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. ही चटणी तिखट नाही आहे त्यामुळे साधारणतः 1 ते सव्वा चमचा तिखट टाकलेला आहे मी. त्याच्यामुळे कलर पण छान दिसतो आणि खायलाही छान लागते. आणि यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत. हिंग थोडंसं जास्त टाकायचं. हिंगाची चव या तक्कूला लागली पाहिजे खाताना, त्याच्यामुळे हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आहे. आणि हा तक्कू लगेच खायला पण छान लागतो किंवा तुम्ही फोडणी देऊन याला फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकता. आणि आवश्यकतेनुसार याला आपण हळद टाकणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मस्त असं हिंग टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि थोडंसं आपण काळं मीठ पण टाकणार आहोत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडासा चाट मसाला पण यामध्ये ॲड करू शकता. आता हे सर्व आपल्याला काय करायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गूळ आहे त्याचं पाणी सुटणार आहे याला. मीठ आणि गूळ मिक्स झाल्यामुळे काय होईल, आता याला थोडंसं पाणी सुटणार आहे. त्यामुळे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे साधारणतः 8 दिवस टिकू शकतं. पण जास्त उष्णता असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. काहीच प्रॉब्लेम होणार नाही. फक्त खाण्याचे 1 तास अगोदर आपण फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं आहे आणि खायला घेऊ शकता. तर आता हे छान आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हे असंही खाऊ शकता किंवा याला आपण फोडणी देऊनही खाऊ शकतो. आपण फोडणीसाठी कलोंजी वापरणार आहोत, मोहरी आणि जिरी वापरणार आहोत. पण मी मोहरी सध्या नाही वापरत, कारण माझ्या मुलाला मोहरी अजिबात आवडत नाही आणि त्याला हे खूप आवडतं. त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये मोहरीऐवजी कलोंजीचा वापर करणार आहे. तर हे छान मिक्स झालेलं आहे. बघा आता याला छान पाणी सुटलेलं आहे आणि खायला खरंच खूप छान आंबट गोड चवीचं असं हे तक्कू लागतो आणि सर्वजण आवडीने खातील असा हा पदार्थ आहे. तर कलोंजी आणि जिरी घेतलेली आहेत. आता मी छान ह्याला फोडणी तयार करून घेणार आहे. तेलही कमीच टाकायचं आहे, खूप जास्त टाकायचं नाही. तेलकट खायला उन्हाळ्यामध्ये नको वाटतं आणि पाणी पाणी होतं जास्त तेलकट खाल्लं. त्यामुळे मी अतिशय कमी तेलामध्ये ही फोडणी बनवलेली आहे आणि ह्याच्यावर टाकलेले आहे. आता छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आंबट गोड असल्यामुळे शक्यतो तुम्ही प्लॅस्टिक किंवा काचेच्या भांड्यातच ठेवा, कारण स्टीलच्या भांड्याला तडा जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपला कैरीचा तक्कू खाण्यासाठी तयार आहे. नक्कीच या पद्धतीने तक्कू करून बघा आणि उन्हाळ्यामध्ये जेवणाची मजा वाढवा. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.